राज्यात जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। जातनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक समाजाला त्याचा हक्क आणि न्याय मिळेल असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। देऊळ येथील महाराजस्व अभियानाच्या सांगता कार्यक्रमात बोलताना बावनकुळेंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभार मानतो, केंद्र सरकारचा आभार मानतो। जो शब्द देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दिला होता की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होईल, आज मला गोष्टीचा अभिमान आहे की आता जातनिहाय जनगणना होणार आहे। काँग्रेसने कधी 65 वर्ष सरकार चालवून या गोष्टीचा विचार केला नाही, उलट जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला, ओबीसी समाजाला त्या ठिकाणी वापरून घेण्याचं काम केलं आणि आता नौटंकी करताय मोर्चे काढून। काँग्रेसने कधी ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, 18 पगड जातीला न्याय दिला नाही, पण आमचं सरकार, मोदीचं सरकार यांनी आता जातनिहाय ओबीसीची जनगणना सुरू केलेली आहे। त्यामुळे एक मोठा फायदा सर्व 18 पगड जातीला होणार आहे, सर्व समाजाची जातनिहाय मोजणी होणार आहे, जातनिहाय जनगणना होणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। स्वातंत्र्यानंतर असा निर्णय झालेला आहे।